जेव्हा आपण आपल्या 20s मध्ये असतो ना, त्यावेळेस खूप वेळा इमोशनल ब्रेकडाऊन होणं ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये या 5 टिप्स तुम्हाला इमोशनली स्ट्रॉंग राहण्यासाठी मदत करतील. नंबर 1, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड बिल्ड करा. एखादा लाईफ इव्हेंट असो, करिअर असो किंवा मग रिलेशनशिप, कुठल्याही ठिकाणी जर का रिजेक्ट झालात ना, तर ती गोष्ट रिजेक्शन नाहीये, रिडायरेक्शन आहे हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि कधीच गिव्ह अप नका करू. परत सगळ्या गोष्टी नव्याने स्टार्ट करण्याची हिंमत नेहमी स्वतःमध्ये ठेवा. नंबर 2, पीपल प्लीजर नका बनू. जगात 700 करोड पेक्षा जास्त लोक आहेत आणि आपण जोकर नाहीये. तुम्ही काहीही केलं तरी पण कुणीतरी कुठल्या तरी कारणामुळे नेहमीच नाराज असणार आहे. स्वतःच्या प्रायोरिटीज वरती काम करा, लोकांच्या नाही. नंबर 3, थोडंसं एकटं राहण्याची सवय लावून घ्या. आयुष्यात ना मानसिक शांतता आणि क्लॅरिटी एकटं राहूनच मिळते, गर्दीमध्ये राहून नाही मिळणार. त्यामुळे कधीतरी स्वतःसोबत एकट्याने वेळ स्पेंड करा. नंबर 4, दररोज किमान एका गोष्टीमध्ये तरी डिसिप्लिन राहा. ही गोष्ट तुम्हाला लाईफ मध्ये खूप स्टेबल राहायला मदत करेल. मग ते तुमचं एक्सरसाइज रुटीन असू शकतं, एखादी हॅबिट असू शकते, एखादा कोर्स असू शकतो, स्टडी असू शकतो. कुठल्याही एका गोष्टीत ऍटलीस्ट डिसिप्लिन राहा. अँड नंबर 5, फेल्युअर इज ओके. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कितीही झगडलात, कितीही आपटलीत, कितीही कष्ट केलेत आणि तरीही त्यात फेल्युअर आलं ना, तर ही गोष्ट ओके. फेल्युअर म्हणजे अगदीच काही लाईफ टाइम फेल्युअर नसतं. पुन्हा उभं राहायचं, पुन्हा सगळ्या गोष्टी स्टार्ट करायच्या. इमोशनल स्ट्रेंथ ही जिम मध्ये जाऊन मसल बिल्ड केल्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस लागते. अशाच इम्पॉर्टंट टिप्स साठी आपल्या पेजला फॉलो करा आणि ही रील शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत.